आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांनी सातपूर विभागीय कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं दिसून आलंय। कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती विश्वास नागरे यांनी देखील प्रभाग क्रमांक 10 मधून भाजपच्या वतीनं आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। गेल्या अनेक वर्षांपासून सहकार क्षेत्रामध्ये विश्वास नागरे हे कार्यरत असून लोकांच्या आग्रहाखातर त्यांनी यंदाच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाकडून इच्छुक उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज सातपूरचा विभागीय निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर शशिकांत मंगरुळे यांच्याकडे दाखल केला। दरम्यान भयमुक्त प्रभाग त्याचप्रमाणे प्रभागामधील अनेक समस्या दूर करण्यासाठी आपण यंदाच्या निवडणुकीला सामोरं जात असल्याचं भारतीय जनता पक्षाचे इच्छुक उमेदवार विश्वास अप्पा नागरे यांनी यावेळी सांगितलं। भारतीय जनता पार्टीचे उमेदवारी भरपूर जणांनी अर्ज भरलेले आहे। जे पक्षांनी उमेदवार त्यांना सक्षम वाटतील ते पक्ष देतील। माझा तसाच विचार आहे, जर पक्षाने दिलं तर आपण लढायचं, नाहीतर थांबून घ्यायचं। जे पक्ष उमेदवार देतील त्या उमेदवारांना संपूर्ण पाठिंबा द्यायचा। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपण कोणते मुद्दे घेऊन जनतेसमोर जाणार आहात? रस्त्यांचे इतके 10 नंबर मध्ये प्रभाग क्रमांक 10 मध्ये रस्त्यांचे खूप खड्डे झालेले, सगळे खड्डेच म्हणजे रस्त्यातले खड्डेच झालेले आहेत। कचरा, खड्डे, लाईटचं सगळीकडे बरंच अंधाराचं साम्राज्य आहे आणि आम्हाला तो भयमुक्त प्रभाग करायचा आहे। जिथं जिथं अंडरग्राऊंड लाईन MSCBच्या लाईट वायरी राहिलेल्या त्या करून घ्यायच्या आहे। असे 6-7 मुद्दे महत्वाचे आहे। बाह्य रिंग रोड जो रस्ता आहे तो फार महत्वाचा आहे। तो रस्ता झाला तरच अशोकनगर असेल, श्रमिक नगर असेल, विश्वास नगर असेल का म्हणजे त्या भागातल्या लोकांना जो अशोकनगरच्या 100 फूट रोडने जावं लागतं, गर्दी, कंटेनर वगैरे सगळे मागे बोललेलो आहे, तो बाह्य वळण रस्ता जर झाला तो एकदम महत्वाचा विषय। तर आपल्या सर्वसामान्य वर्गाचे सगळ्यांच्या रस्त्याची अर्धी जी आपण म्हणतो गर्दी ती कमी होऊन जाईल। माजी नगरसेवक राजेंद्र नागरे यांनी विश्वास नागरे यांच्या उमेदवारीला पाठिंबा दर्शवला असून पिंपळगाव बहुला ग्रामस्थ एक गठ्ठा मतदान विश्वास नागरे यांना देतील असा विश्वास यावेळी राजेंद्र नागरे यांनी व्यक्त केला। खऱ्या अर्थानं बघितलं तर मी उभाटाचा माजी नगरसेवक असून प्रभाग क्रमांक 10 मध्ये विश्वास आप्पाला जर भाजपने तिकीट दिलं तर विश्वास आप्पा सारखं एवढं जनमत आणि मतदार हे एका बी उमेदवाराच्या पाठीमागे नाहीये। आणि भाजपला माझी विनंती आहे, विश्वास अप्पा नागरे यांना उमेदवारी जाहीर करावी आणि विश्वास अप्पा हे आम्ही कितीतरी मतांनी निवडून आणू एवढी माझी अपेक्षा आहे। सर्व मतदार बंधूंना पण माहिती तर विश्वास अप्पा किती कामाचा आहे। अर्ध्या रात्री सुखा दुःखामध्ये प्रत्येकाच्या विश्वास अप्पा धावून येतो आणि कोणत्याही कामामध्ये धडाडीने कार्यासाठी उभा राहतो। म्हणून मतदारांचा कौल हा विश्वास अप्पाच्या मागे असून सर्वच मतदार बंधू आजही अप्पाचं नाव घेता आणि आजही म्हणता आपल्याला तिकीट भेटलं पाहिजे, आम्ही अप्पा माग सक्षम उभं राहू आणि आपल्याला बहुमताने निवडून देऊ। आगामी निवडणुकीमध्ये नेहमी पिंपळगावची मतदान हे मुख्य भूमिका दर्शवतं। पिंपळगाव पूर्णपणे अप्पांच्या बाजूला आहे का? पूर्ण 1 कट्टा मतदान हे अप्पाच्या बाजूने। यावेळेस 2007 मध्ये माझ्या बाजूनं 1 कट्टा मतदान झालं, त्याचप्रमाणे यावेळेस पण अप्पाच्या माग मी आणि अप्पा असल्यावर पिंपळगाव बहुला हे 1 कट्टा मतदान कुठेही फुटू शकत नाही हे मी स्वतः ग्वाही देऊन सांगतो। दरम्यान भारतीय जनता पक्षाच्या वतीनं विश्वास नागरे यांनी प्रभाग क्रमांक 10 मधून उमेदवारी अर्ज दाखल केला असून यावेळी पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तेवडे, पिंपळगाव बहुला।